नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्झाम गुरु या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, काल आपला बघा आता 6 डिसेंबरला काय झालं की सेकंड आणि फायनल रिस्पॉन्स शीट दिली तलाठी भरतीची, बरोबर. मग त्यानंतर कुणाचे मार्क कमी झाले, कुणाचे मार्क वाढले, ठीक आहे, काय हरकत नाही. नंतर नॉर्मलायझेशन होणार, त्यानंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार. मग कुणाचं सिलेक्शन झालं, कुणाचं नाही झालं, हा मुद्दा, यासाठी सगळे विद्यार्थी वाट पाहतात. पण काय झालं की ठीक आहे, सेकंड रिस्पॉन्स शीट आली, त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार, मग तुमचं सिलेक्शन होणार की नाही होणार, यामध्ये एक अडथळा आहे. अडथळा आहे ती एक केस, त्या केसचं नाव आहे पेसा केस. ठीक आहे. आता पेसा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आदिवासींच्या हितासाठी बनवलेला एक कायदा आहे. हा कायदा 1996 ला आला होता, बरोबर. आदिवासींचं कल्चर वगैरे प्रोटेक्ट करण्यासाठी 5व्या आणि 6व्या अनुसूचीच्या आधारित हा कायदा बनवण्यात आला की ज्या त्या भागांमध्ये आदिवासी क्षेत्र, जिथं जास्त आदिवासींची संख्या आहे, तिथं त्यांचा रूल चालेल. मग झालं काय बघा, 10 राज्य आहेत आणि महाराष्ट्रातील किती आहेत, 13 जिल्हे आहेत. यामध्ये हा पेसा कायदा लागू आहे. यामध्ये काय होणार, तर तिथं फक्त शेड्यूल ट्राईबचेच विद्यार्थी, जास्तीत जास्त शेड्यूल ट्राईबचेच विद्यार्थी भरले जाणार, असा हा कायदा आहे. आता याच्यावर आक्षेप काय घेण्यात आला बघा, केस नेमकी भानगड काय आपल्याला बघायचंय की सामाजिक विकास प्रबोधिनी संस्था आहे, त्याचे ऍड जगदीश रेड्डी आणि अक्षय शिंदे. तर बिगर आदिवासी समिती जे आहेत ऍड यशोदीप देशमुख आणि विनोद सांगवीकर यांनी ही याचिका दाखल केली. आक्षेप काय घेतला यांनी, तर बाबा जे पेसा बहुल क्षेत्र आहे, जिथं पेसा डिक्लेअर केलेला आहे, त्या क्षेत्रामध्ये 100% आरक्षण हे एसटीच्या मुलांना दिलेलं आलेलं आहे, हा असा त्यांचा आक्षेप आहे. मग त्यांचं काय म्हणणं आहे की आरक्षण हे 50%च्या वर देता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने बऱ्याच साऱ्या केसमध्ये सांगितलेले. त्यामुळे मग यांना जर 100% आरक्षण दिलं तर जे बिगर आदिवासी आहेत, जे बिगर एसटी आहेत, त्यांच्यावर अन्याय होईल, असा आक्षेप घेऊन यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली. पण नंतर झालं काय की हायकोर्टाने ही केस, ही जी काही याचिका आहे, ही फेटाळून लावली. का फेटाळून लावली, एक मुद्दा काय, त्यांनी एक मुद्दा दिला बघा, अधिकार क्षेत्राच्या मुद्द्यावर. मुळात त्यांचं असं म्हणणं होतं हायकोर्टाचं की तुम्ही डायरेक्ट हायकोर्टामध्ये केस घेऊन येऊ शकत नाही. तुम्हाला जर नियुक्तीच्या संदर्भामध्ये, नोकरीच्या संदर्भामध्ये एखादी केस असेल तर तुम्ही आधी मॅट कोर्टामध्ये जायला पाहिजे, तुम्ही डायरेक्ट इकडं हायकोर्टाकडे येऊ शकत नाही, असं म्हणून ही फेटाळून लावली. ही फेटाळून लावल्यानंतर मग हे गेले आता सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर 5 डिसेंबरला या केसचा निकाल लागायला पाहिजे होता, 5 डिसेंबरला, बरोबर. पण काय झालं की एकच मॅटर दिवसभर चालल्यामुळं मग सुप्रीम कोर्टाने ती केस घेतली नाही. आता टेंटेटिव्ह तारीख काय देण्यात आली आपल्याला, टेंटेटिव्ह तारीख देण्यात आलेली 9 जानेवारीची. जर 9 जानेवारीला, म्हणजे 9 जानेवारीच्या पुढे जाऊ शकते केस किंवा 9 जानेवारीच्या अलीकडे होऊ शकते. आता कळीचा मुद्दा काय की बाबा ठीक आहे, आपण आता काय झालं की सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गत ही केस आहे, जी केस, जे मॅटर न्याय प्रविष्ट असतं त्याच्यावर आपण बोलू शकत नाही. पण एक सिंपल मुद्दा लक्षात घ्या, जर 50%च्या वर आरक्षण देता येत नाही आणि 100% जर पेसावाल्यांना दिलेले, मग हे चुकीचं आहे असं जर म्हणायचं झालं तर ऑलरेडी 50%ची कॅप 10% जे ईडब्ल्यूएच रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे ब्रेक झालेली आहे, बरोबर. म्हणजे संविधानानुसार 5वी आणि 6वी जी अनुसूची आहे यानुसार जर पेसा आलेला आहे, याचा अर्थ की त्या त्या क्षेत्रातील त्या त्या कम्युनिटीला जे काही हक्काधिकार आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी खुद संविधानानेच हे अधिकार दिलेले आहेत. आणि 50%च्या कॅपचा जर आपण आक्षेप घेतला तर व्यक्तिगत मी सांगतो की तिथं तो लागू होणार नाही, कारण की ऑलरेडी 10% दिलेले असल्यामुळे 50%ची कॅप ब्रेक झालेली आहे. ठीक आहे, कधी कधी काही विशेष सिच्युएशन जर असेल तिथे देखील ही कॅप ब्रेक करता येते, काय हरकत नाही. पण तरी देखील हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, आपण याच्यावर डिटेलमध्ये बोलणार नाही. सर्वस्वी अधिकार जो आहे हा आहे सुप्रीम कोर्टाचा. आता आपल्यासाठी टेन्शनची गोष्ट काय बघा, एक आहे टीसीएस, ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता इकडे चालू आहे कोर्ट केस, बरोबर. आता या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालू आहेत, ठीक आहे, टीसीएस केस. आता या केसचा टीसीएसच्या प्रक्रियेवर काही परिणाम होईल का, आणि तलाठी भरतीचा जो फायनल रिझल्ट आहे हा राखून ठेवला जाईल की खूप उशिरा लागल, की मग एक्झामच कॅन्सल होईल, की काय होईल, याचे 2-3 शक्यता आपण नीट बघू. पहिली गोष्ट, तलाठी यांनी काय केलं, टीसीएसनी पहिली रिस्पॉन्स शीट दिली, ठीक आहे, त्याच्यावर आक्षेप घेण्यात आले, त्यांनी आक्षेप मागून घेतले, मागून घेतलेल्या आक्षेपांची व्यवस्थित छाननी केली,
मग नंतर 6 डिसेंबरला सेकंड रिस्पॉन्स शीट त्यांनी दाखल केली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की फायनल आहे, यानंतर होणार नॉर्मलायझेशन. आता जर नीट बघितलं तर TCS ची प्रोसेस एकदम व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. आता एकीकडे चालू आहे ही केस, मग आता काय होईल, या दोन्हीमध्ये टक्कर आहे. मग आता आपण जर विचार केला, असं होऊ शकतं का की ठीक आहे TCS म्हणेल की नाही नाही ह्या केसचं काय व्हायचं ते होऊ द्या, आम्हाला काय देणं घेणं नाही या केसचं, आम्ही आमच्या पद्धतीने रिझल्ट लावणार, असं होण्याची शक्यता खूप कमी आहे. यामध्ये होईल काय, एक मधला मार्ग काढला जाईल. फार फार तर काय करेल TCS, काय म्हणेल ठीक आहे पेसाच्या संदर्भात केस आहे, पेसा 13 जिल्ह्यांना लागू आहे, मग आपण काय करू, या बाकीचे जे उरलेले जिल्हे यांचा रिझल्ट आधी लावू, पेसाचा रिझल्ट राखीव ठेवू, ठीक आहे तिथला. हा एक मुद्दा होऊ शकतो, मी शक्यता सांगतोय. म्हणजे मी काय सुप्रीम कोर्ट नाहीये, शेवटी जो निर्णय देणार आहे ते सुप्रीम कोर्ट देणार आहे आणि तो निर्णय आपल्या सर्वांना मान्यच असणार आहे. पण एक शक्यता काय की बाबा ठीक आहे, जे पेसा बहुल क्षेत्र आहे त्याचा रिझल्ट राखीव ठेवून बाकीचा रिझल्ट लावा. किंवा दुसरी शक्यता काय होईल की जर आता 9 जानेवारी ही जर तारीख त्यांनी टेंटेटिव्ह दिली, टेंटेटिव्ह होऊ शकतं त्याच्या आधी होईल किंवा त्याच्यानंतर होईल, तर TCS काय करेल, या केसचा रिझल्ट येईपर्यंत काय करेल, वाट पाहिल. याचा अर्थ जोपर्यंत पेसाची केस सुप्रीम कोर्टात आहे तोपर्यंत TCS चा रिझल्ट लागणार नाही, ठीक आहे. मग नंतर अजून बघा दुसरी शक्यता काय, तिसरी शक्यता, बरेच सारे विद्यार्थी असं म्हणतात की सर एक्झाम काय होईल, आमची एक्झाम कॅन्सल होईल. बिलकुल एक्झाम कॅन्सल होणार नाही, कारण एवढी सगळी मोठी प्रोसेस आहे. आता मार्च मध्ये शक्यता आहे की इलेक्शन लागण्याची, बरोबर, आणि इलेक्शनच्या राड्यामध्ये तुम्ही जर म्हटलात की नाही नाही डबल एक्झाम घ्या, मग आता इलेक्शन घेणार का एक्झाम घेणार, मग ते जाईल 1-2 वर्षापर्यंत, बरोबर. मला तरी असं वाटतं की जो मधला मार्ग आहे, जो मी 1 नंबरला सांगितला, असा एकतर होऊ शकतो. पण ह्या सगळ्या काय आहेत रे, ह्या सगळ्या आहेत शक्यता. फायनल आपल्याला वाट कशाची पाहिजे की सुप्रीम कोर्ट या केसवर काय निकाल देतं. म्हणजे ठीक आहे याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल लागेल की याचिकाकर्त्यांच्या विरोधात निकाल लागेल, हा नंतरचा मुद्दा आहे. हा सर्वस्वी अधिकार सुप्रीम कोर्टाचा आहे. पण काही जरी झालं तरी तलाठी भरतीचा रिझल्टवर याचा परिणाम निश्चित होणार आहे. ही होती आतापर्यंतची अपडेट. आपण विचार केला की ही जी काही केस चालू आहे विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती गेली पाहिजे, नेमकं काय भानगड आहे काय नाहीये. आता काय बरोबर आहे काय चूक आहे हे आपण सांगणार नाहीये, जे बरोबर आहे जे चूक आहे याचा सर्वस्वी अधिकार हा माननीय सुप्रीम कोर्टाचा आहे. त्यामुळे आपल्याला आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहिजे आणि सध्या तरी आपल्याकडे वाट पाहण्याखेरीज दुसरा काहीही पर्याय नाही. त्यामुळे बिलकुल कन्फ्यूज होऊ नका किंवा याचं त्याचं ऐकून काहीतरी ओपिनियन आपलं क्रिएट करू नका. लेट्स होप फॉर द बेस्ट. सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट येऊ द्या, रिझल्ट आल्यानंतर मग आपण बघूया यावर काय होईल ते. चलो, थँक्यू.